एकतर खोपोली नगरपालिकेमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जी काही घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे. त्या घटनेचा निषेध करावा तितका थोडा आहे आणि खरं तर त्या बाबतीत कठोरातील कठोर कारवाई ही गुन्हेगारांवर व्हावी ही पहिल्या दिवशीपासूनच आम्हा सर्वांची त्या ठिकाणी मागणी राहिलेली आहे. राहिला प्रश्न महेंद्र थोरवे हे सातत्यपूर्णाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि त्याचबरोबर विशेष करून मान्य खासदार तटकरे साहेबांवर वेळोवेळी टीका करत आले. मागे सांगितल्याप्रमाणे त्यांना दिवस रात्र उठता बसता सुनील तटकरे साहेबच दिसतात. दुर्दैवीरित्या त्याच्यात सुद्धा या दुर्दैवी झालेल्या प्रकरणामध्ये सुद्धा राजकारण ते करू पाहत आहेत आणि कळत नकळत तटकरे साहेबांवर ते उंगली निर्देशन करण्याचा प्रयत्न करतात. पण मला तर शंका या ठिकाणी वाटते की ह्या सर्व प्रकरणामध्ये महेंद्र थोरवेच हे नाहीत ना, कारण पहिल्या दिवसापासूनच त्यांनी एक नॅरेटिव्ह जी घटना झाल्यापासून सेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहिल्या तर सुधा घारे साहेबांना असेल, त्याचबरोबर भगतजी असतील किंवा त्यानंतर 2 दिवसानंतर मग तटकरे साहेबांवर त्यांनी टीका करायला सुरुवात केली. ही खरं तर खेदाची गोष्ट आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र त्याच्या आडून अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण त्यांनी जी काय सुरुवात केलं आहे ह्याचा सुद्धा निषेध माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी करतो आणि माझं पूर्णपणाने न्यायदेवतेवर विश्वास आहे. रायगडच्या असलेल्या पोलीस दलावर आणि त्यांच्या यंत्रणेवर सुद्धा माझा विश्वास आहे. मला वाटतं काल परवा त्याच्यातील आरोपींना सुद्धा पकडण्यात आलेलं आहे. त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी काही दिवसातच होईल. फक्त राजकीय आकसापोटी आणि द्वेषापोटी अशा प्रकारचे आरोप महेंद्र थोरवे करतायत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.